बीडमध्ये थकीत वेतन मिळण्यासाठी क्रमांक 102च्या रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। हे चालक जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत, परंतु गेल्या 4.5 महिन्यांपासून संबंधित कंत्राटदाराने या चालकांना त्यांच्या हक्काचे वेतनच दिले नाही। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून या संदर्भात प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला सूचना करून तात्काळ वेतन देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली। यावेळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका चालक उपस्थित होते। 8 महिन्याचा पगार मिळाला नाही, त्यांचा चौकशी झालीच पाहिजे। ड्रायव्हरच्या 8 महिन्याच्या पगाराची चौकशी झालीच पाहिजे। हम सब एक है। वाहन चालक कर्मचारी संघटनेचा आरोग्य केंद्रातील वाहन चालक कर्मचारी संघटनेचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालक कर्मचारी संघटनेचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालकाचा गेल्या 8 महिन्याचा पगार झालाच पाहिजे। प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालकाचा गेल्या 8 महिन्याचा पगार झालाच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। प्राथमिक आरोग्य केंद्रातील ड्रायव्हरवर होणारा अन्याय अत्याचार थांबलाच पाहिजे। प्राथमिक आरोग्य केंद्रातील ड्रायव्हरवर होणारा अत्याचार थांबलाच पाहिजे। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गुत्तेदाराला शिक्षा झालीच पाहिजे। प्राथमिक आरोग्य केंद्रातील गुत्तेदाराला शिक्षा झालीच पाहिजे। सिव्हिल सर्जन आणि आरोग्य अधिकाऱ्याच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे। आरोग्य अधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जनच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे। 8 महिने ड्रायव्हरला राबवून घेणाऱ्या शासनाचा 8 महिने बिनपगारी